हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि गुड मॉर्निंगसुद्धा तुम्हाला. तर आता सकाळी सकाळीच्या धावपळीमध्ये काय करावं भाजी तर एकच प्रश्न असतो लेडीजकडे. तर आता माझा प्रश्न मिटलेला आहे. माझ्या डोक्यात आयडिया आलेली आहे की मी शेवभाजी बनवणार आहे. शेवभाजी म्हणजे झटकेपट होणारी भाजी. तर आता इथे तेल टाकून घेतलं. आता इथे छान कडकडीत तेल तापलेलं आहे. जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी कांदा लसूण टाकून घेते. तर बघा, कांदा लसूण छान भाजू द्यायचं. आणि प्रत्येकच महिलेला रोज सकाळी पडणारा प्रश्न आणि संध्याकाळ झाली की पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय बनवू. तर ढिगभर भाज्या असतात फ्रीजमध्ये, पण तरीसुद्धा प्रश्न असतो की काय करू. तर त्यातलंच एक मी आहे की मी आता सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रश्न पडला की काय भाजी बनवू. तर आता मी बनवत आहे इथे छान अशी शेवभाजी. आणि शेवभाजी सर्वांनाच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते, कारण खमंग आणि झणझणीत अशी शेवभाजी मी आता तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी आता इथे टाकून घेतलं जिरं मोहरी कांदा लसूण. तर छान तडतडीत भाजत आहे बघा. तर आता इथे छान भाजलेलं आहे हे सर्व मी साहित्य टाकलेलं. आता इथे मी तिखट टाकलेलं आहे. तर आता इथे मी मसाला टाकले 1 चम्मच, हळद टाकली अर्धा चम्मच आणि तिखट टाकून घेतलं 1.5 चम्मच. तर आता माझ्याकडे खडा मसालासुद्धा केलेला होता मी. तर मसाल्याचे वांगे बनवले होते, त्यासाठी खडा मसाला बनवलेला होता. तर तो पण टाकून घेतला मी छान. आता कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. आता मीठसुद्धा टाकून घेतले, कारण मी टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायलाच पाहिजे. मीठ टाकल्याने खूप छान असं टोमॅटो बारीक होतो लवकर, तेलामध्ये गाळ होतो टोमॅटो. तर छान इथे आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं छान तेलामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत जा, कमेंट करत जा. तुम्हाला जे प्रश्न असतील त्याची उत्तरं मी देत जाईल. आणि माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान भाजू दिले आता मी ते. बघा किती छान झाले, स्मॅश झालेला आहे. तर आता इथे मी घेते पाणी टाकून. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण पाणी टाकायचं आहे. तर आता मला इथे मीडियम करायची आहे. तर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे मी. आणि आम्ही खाणारे 4 जण आहेत. तर मीठ पण टाकून घेते, कारण अगोदर थोडं मीठ कमी टाकलेलं होतं मी. आता झाकण ठेवून घेते. झाकण नाही ठेवलं मी, कारण झाकण ठेवत होती पण काढून ठेवलं, कारण जी तरी असते ती आपलं लक्ष नसलं तर पूर्ण चालले जाते. त्यामुळे मग मी झाकण काढून ठेवलं. आणि इथे मी घेतलेले आहेत गोट्या शेव. तर हे आमच्या इकडे विदर्भामध्ये प्रसिद्ध आहेत गोट्या शेव भाजीचे. तर खूप टेस्टी होती याची भाजी आणि मी हे शेव वापरत असते. तर आता इथे बघा किती छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच शेव त्यामध्ये टाकायचे, तसे टाकायचे नाही. उकळी आल्यानंतर भाजीसुद्धा लवकर होते आणि छान टेस्टी होते. तर बघा आता मी उकळी आलेली आहे. आता इथे मी आमच्या 4 जणांसाठी जेवढे पुरतील तेवढे शेव करून टाकून घेतलेत मी. तर ते आपल्या अंदाजानुसार टाकायचे. कोणाला जास्त घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, कोणाला मिडियम आवडते. तर बघा आता इथे मी मिडियम रस्सा ठेवणार आहे, म्हणजे जास्त पाणी पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. समजा भात वगैरे असला तर भातासोबतसुद्धा खाता येते. तर खूप छान टेस्टी लागते ही भाजी भातासोबतसुद्धा. तर आता इथे छान उकळू देते मी. तोपर्यंत साईडला मी चपात्या बनवून घेते, कारण सकाळची घाई असते खूप आणि मिस्टरांनासुद्धा ऑफिसला जावं लागते. तर मग सकाळी सकाळी पडलेला हा एकच प्रश्न असतो की काय भाजी बनव. तर डोक्यात आयडिया आली, म्हटलं चला आता घरामध्ये शेव आहे तर चला आता पण झटकेपट शेवचीच भाजी बनवते.
तर छान उकळू द्यायची. उकळल्यानंतर तर मी भाजीवर उकळता वेळेस कधीच झाकण ठेवत नाही. झाकण ठेवल्यानंतर जे आपण तरी असते तीच तरी सगळी गायब होते झाकण जर ठेवलं तर. तर ही एक टिप्स आहे माझी की मी झाकण ठेवत नाही. नंतर उकळल्यानंतर मग सांबार वगैरे टाकून नंतर मग झाकण ठेवायचं, म्हणजे छान आपली तरी पण राहते आणि भाजी पण छान होते. तर बघा आता इथे मी टाकलेले आहे कोथिंबीर आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे. तर माझा याच्या अगोदरसुद्धा एक मी शेवभाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याला पण खूप जणांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप छान व्ह्यूज आलेला आहे, तो पण नक्की बघा. तर प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी एक रोजची माझी वेगवेगळी रेसिपी असते, जे आपण रोजचं डेली रुटीन असते घरामध्ये जी भाजी बनवत असतो तर त्याची मी व्हिडिओ टाकत असते. तर साधे सिंपल असतात माझे व्हिडिओ. तर नक्की आवडले तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन असतील त्यांनी तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघा इथे मी थोडा वेळ झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर आता बघा इथे झालेली आहे आपली शेवभाजी तयार. तर आता इथे मी बघा चपात्या पण बनवल्या, शेवची भाजी पण बनवलेली आहे आणि एक तुम्हाला स्पेशल दिसणार आहे आता एक की जे आपली लहानपणीची आठवण ताजी करणार आहे. तर बघा आता मी काय ठेवत आहे ताटामध्ये. तर हे सर्वांच्याच आवडीचे आहे आणि विदर्भामध्ये तर खूप खातात जेवणासोबत. तर हे आहेत पोंगा पंडित आणि हा बघा हा सलाद घेतलेला आहे मी. तर मिस्टरांना सलाद खूप आवडतो. तर तुम्ही फक्त ताटाकडे लक्ष द्या. घरात पसारा तर सर्वांचाच असतो, त्यामुळे तुम्ही काही पसाऱ्याचं टेन्शन घेऊ नका. रेसिपी कशी झाली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.